गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण परत एकदा RRB NTPCच्या PYQ सिरीजची कंटिन्यू करतोय आणि त्यामध्ये आपण आता वर्ल्डचं जे पॉलिटिकल आणि फिजिकल मॅप आहे त्याशी रिलेटेड म्हणजे वर्ल्ड मॅपिंगशी रिलेटेड क्वेश्चन आहेत. म्हणजे बरेच क्वेश्चन्स म्हणजे PYQ मध्ये आहेत, त्याचा भाग आपण आज कंटिन्यू करतोय. त्या अगोदर आपण ॲडमध्ये एक सेकंड. तर आपली आजपासून बॅच सुरू झालेली आहे ऑफलाईन. 12:30 ते 2:30 टाईम आहे बॅचचा. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर येऊन आपण जॉईन करू शकता. म्हणजे डेमो लेक्चरसाठी 29 मेपर्यंत आपले डेमो लेक्चर चालणार आहेत. तर फॅकल्टीज वगैरे पाहू शकता आपण. प्रशांत सर आहेत, क्षितिज सर आहेत, प्रणव सर, मी आणि यादवराव मरकट सर. ॲडव्हान्स मॅथ्ससाठी मॅथ, परत इंग्लिश, ॲरिथमॅटिक मॅथ्स, जनरल नॉलेज आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हे सगळ्या फॅकल्टीज. आणि आपले मेंटर आकाश सर हे पण आपल्याला गाईड करतात. आता पुढचं चला क्वेश्चनला पाहूयात. आज सुरू झाली आहे बॅच, तर आपण येऊन डेमो लेक्चर पाहू शकता. फर्स्ट क्वेश्चन काय, विच इज द लार्जेस्ट कंट्री ऑफ साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिकेची लार्जेस्ट कंट्री कुठली आहे. ऑप्शन ए आहे बोलिव्हिया, ऑप्शन बी आहे ब्राझील, ऑप्शन सी आहे अर्जेंटिना, ऑप्शन डी आहे कोलंबिया. तर यापैकी कुठली आहे साऊथ अमेरिकेची लार्जेस्ट. तर आन्सर काय, तर आन्सर आहे ब्राझील. ब्राझील ही साऊथ अमेरिकेची लार्जेस्ट कंट्री आहे, लार्जेस्ट कंट्री एरियानं. तर एकदा मॅपवर पाहून घेऊ ब्राझील कुठे आहे. तर साऊथ अमेरिकेमध्ये. हा झाला साऊथ अमेरिकेचा मॅप. तर हे ब्राझील. सेकंड लार्जेस्ट कुठली आहे, तर अर्जेंटिना. पहिली ब्राझील, दुसरी अर्जेंटिना. परत यातून हे पण लक्षात घ्यायचं आहे की ट्रॉपिक ऑफ काय इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन या दोन्ही पास होत आहेत. कुठून कुठून, तर चिलीमधून, चिली, अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून काय, तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. आणि ब्राझीलमधून लक्षात घ्यायचं, ब्राझीलमधून ट्रॉपिक इक्वेटर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. एक कंट्री अशी की ज्याच्यातून दोन्हीही पास होत आहे, इक्वेटर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. कोणती, ब्राझील. क्वेश्चन भरपूर आहेत त्यामुळे जास्त इन्फॉर्मेशन देता येणार नाही आज. पुढचा, द बेरिंग स्टेट कनेक्ट द काय, बेरिंग स्टेट काय कनेक्ट करतंय. ऑप्शन ए आहे मेडिटेरेनियन सी अँड अटलांटिक ओशन, ऑप्शन बी आहे इंडियन ओशन अँड जावा सी, ऑप्शन सी आहे अटलांटिक ओशन अँड गल्फ ऑफ हडसन, ऑप्शन डी आहे आर्क्टिक ओशन अँड पॅसिफिक ओशन. तर याचा आन्सर काय होईल, तर आर्क्टिक ओशन अँड पॅसिफिक ओशन. आर्क्टिक कुठे, तर आपला नॉर्थ पोल अर्थचा, आणि पॅसिफिक खाली आहे त्याच्या. एकदा मॅपवर बघा. हा मॅप इकडं आहे बेरिंग आयलंड. हा या बाजूला हे बेरिंग सी, या बाजूला काय, तर अर्थ आपली गोल आहे. इकडं काय आर्क्टिक आणि खाली काय मग हे पॅसिफिक. तर इथून जातो असा एक बेरिंग स्ट्रेट. तर कोणाला कनेक्ट करतोय, तर आर्क्टिक आणि पॅसिफिक ओशियनला. पुढचा क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल ऑफ साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकेची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल कुठली आहे. ए केपटाऊन, बी ब्लोमफॉन्टेन, सी प्रिटोरिया, डी डर्बन. तर साऊथ आफ्रिकेला काय 3 कॅपिटल आहेत. कुठल्या कुठल्या आहेत, एक आहे प्रिटोरिया, दुसरी ब्लोमफॉन्टेन आणि तिसरी आहे केप टाऊन. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल काय, तर सीट ऑफ प्रेसिडेंट आहे. प्रेसिडेंट कोण आहे तिथला आता, सिरिल रामाफोसा. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कुठली आहे, तर प्रिटोरिया. प्रिटोरिया ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. परत ब्लोमफॉन्टेन काय, तर यांची ज्युडिशियल, त्यांचं हायेस्ट कोर्ट. जसं आपलं सुप्रीम कोर्ट आहे तसं त्यांचं टॉप कोर्ट कुठं सिच्युएटेड आहे, तर ब्लोमफॉन्टेनला. आणि केपटाऊन काय आहे त्यांची, तर लेजिस्लेटिव्ह कॅपिटल. इथं काय यांची पार्लमेंट सिच्युएटेड आहे. कुठं, तर
केपटाऊनला. ओके, पुढचा क्वेश्चन लक्षात ठेवायच्यात. कुठल्या कंट्रीला 3 कॅपिटल आहेत म्हटलंय क्वेश्चन आला तर साऊथ आफ्रिकेला. कुठल्या? प्रिटोरिया, केपटाऊन आणि ब्लूमफॉन्टेन. प्रिटोरिया काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, ब्लूमफॉन्टेन ज्युडिशियल आणि काय केपटाऊन त्यांची लेजिस्लेटिव्ह. हां, विच ऑफ द फॉलोइंग इंडियन माइन्स इज वन ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट युरेनियम माइन. वर्ल्डची म्हणजे वर्ल्डमधली एक वन ऑफ द लार्जेस्ट युरेनियम माइन आहे इंडियाची. एक ऑप्शन ए दिलाय भटिन माइन, ऑप्शन बी आहे नरवापहार माइन, ऑप्शन सी आहे तुमलापल्ले माइन, ऑप्शन डी आहे जादूगोडा माइन. तर याचा आन्सर काय आहे? तर तुमलापल्ले माइन इन आंध्र प्रदेश. ही काय इंडियाची लार्जेस्ट युरेनियम माइन आहे इंडियामधली, वन ऑफ द वर्ल्ड्स. आणि अजून काय जादूगोडा माइन पण काय तर एक युरेनियम माइन आहे. इंडियाचा लार्जेस्ट युरेनियम रिझर्व कुठे आहेत तर आंध्र प्रदेश स्टेटमध्ये. पुढचा क्वेश्चन काय? विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोल्ड विंटर डेझर्ट. खालीलपैकी कुठलं हे कोल्ड विंटर डेझर्ट आहे? ऑप्शन ए आहे अरेबियन डेझर्ट, ऑप्शन बी आहे आर्क्टिक डेझर्ट, ऑप्शन सी आहे पॅटागोनियन डेझर्ट, ऑप्शन डी आहे सहारा डेझर्ट. तर यापैकी कुठलं आहे कोल्ड विंटर डेझर्ट? तर आन्सर आहे याचं पॅटागोनियन डेझर्ट. हे कोल्ड विंटर डेझर्ट आहे. तर पॅटागोनियन डेझर्ट कुठे आहे तर अर्जेंटिनामध्ये. अर्जेंटिना. तर अर्जेंटिना कुठे आहे? अर्जेंटिना साऊथ अमेरिकेत आहे. साऊथ अमेरिकेचा सगळ्यात खालचा भाग हा झाला. इथं काय हे आहे पॅटागोनियन डेझर्ट, पॅटागोनिया. पुढचा क्वेश्चन आज थोडं फास्ट घेतोय आपण कारण क्वेश्चन खूप जास्त आहेत आणि संपवायचे. अरेबियन कुठे आहे तर आपला अरेबियन पेनिन्सुला, आर्क्टिक वर नॉर्थ पोल, सहारा आफ्रिकेमध्ये. विच इज द 6th लार्जेस्ट कंट्री ऑफ द वर्ल्ड इन टर्म्स ऑफ एरिया. म्हणजे एरियाच्या टर्ममध्ये खालीलपैकी कुठली 6th लार्जेस्ट कंट्री आहे? ऑप्शन ए आहे चायना, ऑप्शन बी आहे ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी आहे ब्राझील, ऑप्शन डी आहे इंडिया. तर यापैकी 6th लार्जेस्ट कुठली आहे तर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया. सिक्वेन्स कसा आहे कंट्रीचा? लार्जेस्ट पहिली रशिया, नंतर कॅनडा सेकंड लार्जेस्ट, थर्ड लार्जेस्ट US, नंतर चायना, नंतर ब्राझील, नंतर पुन्हा काय ऑस्ट्रेलिया आणि नंतर 7वी इंडिया. हे लक्षात ठेवायचं आहे. तर मग 6वी कुठली आहे? 1 2 3 4 5 6. 6वी आहे ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवायचं आहे. रशिया, कॅनडा, US, चायना, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया. इंडिया किती आहे तर 7th लार्जेस्ट कंट्री आहे इन टर्म्स ऑफ एरिया. तर ऑस्ट्रेलिया. विच स्टेट इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वॉज वन्स रशियन लँड. तर एक अमेरिकेची टेरिटोरी आहे. कुठली? ती की जी अगोदर रशियाचा भाग होता, जे रशियानं अमेरिकेला विकलं. ऑप्शन ए आहे अलास्का, ऑप्शन बी आहे नेवाडा, ऑप्शन सी आहे हवाई, ऑप्शन डी आहे कॅलिफोर्निया. तर अलास्का आहे हे कुठं कॅनडाच्या वेस्टला. अलास्का ही अगोदर रशियाकडे होतं, नंतर रशियानं त्यांना विकलं. कोणाला? अमेरिकेला. 1877 पर्यंत त्यांचा मिलिटरी कंट्रोल होता, नंतर US गव्हर्नमेंटकडे आलं. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स इज नॉट इन आफ्रिका. ऑप्शन ए ऑरेंज, ऑप्शन बी नाईल, ऑप्शन सी नायजर, ऑप्शन डी अमेझॉन. तर यापैकी कुठली नाही? अमेझॉन. आपल्याला माहिती आहे अमेझॉन कुठे आहे तर ब्राझीलमध्ये. ब्राझील आणि बाकी ह्या नायजर, नाईल आणि ऑरेंज ह्या कुठे आहेत तर या आहेत आफ्रिकेमध्ये. नाईल काय लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड आहे. आपण ड्रेनेज सिस्टममध्ये पाहिलेले आहे. फर्स्ट लॉंगेस्ट कुठली? नाईल, सेकंड अमेझॉन आणि थर्ड लॉंगेस्ट कुठली? हॉंगहो किंवा एलो रिव्हर. द डॅश रिजन इज रिस्पॉन्सिबल फॉर 80% ऑफ जर्मनीज टोटल स्टील प्रोडक्शन. जर्मनीच्या 80% स्टील प्रोडक्शनला रिस्पॉन्सिबल कुठला रिजन आहे खालीलपैकी? स्टटगार्ड, ऑप्शन बी हॅनोवर, ऑप्शन सी रुअर आणि ऑप्शन डी म्युनिच. आपण पाठीमागे पाहिलेले तर कुठला
रूर रिजन हा स्टील प्रोडक्शनसाठी सगळ्यात 80% ऑफ स्टील प्रोडक्शन कोणाचं जर्मनीचं होतं कुठं रूर रिजन मध्ये. हा नेक्स्ट इन द इयर डॅश द सुएज कॅनल वॉज ओपन अँड दिस फर्दर स्ट्रेंथन बॉम्बेज लिंक विथ द वर्ल्ड इकॉनॉमी. तर सुएज कॅनल ओपन झाल्यानंतर आपल्या मुंबईची लिंक वर्ल्ड इकॉनॉमी म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेली. कुठलं कधी कोणत्या इयर मध्ये तर ऑप्शन ए आहे 1886, ऑप्शन बी 1888, ऑप्शन सी 1896, ऑप्शन डी 1869. तर आन्सर काय याचं 1869. 69 लक्षात ठेवा. द कॅनल दॅट लिंक्स द मेडिटेरियन सी अँड द रेड सी. रेड सी आणि मेडिटेरियन सी ला कनेक्ट करणारा कॅनल कुठला आहे. ऑप्शन ए सू कॅनल, ऑप्शन बी सुएज कॅनल, ऑप्शन सी वेलंड कॅनल, ऑप्शन डी पनामा कॅनल. तर ऑप्शन याचा आन्सर काय तर आताच पाहिलं आपण सुएज कॅनल हा मेडिटेरियन सी आणि रेड सी ला कनेक्ट करतो. एकदा मॅपवर पहा. कोणतं विचारले सुएज कॅनल. सुएज कॅनल कसा आहे तर हा आहे सुएज कॅनल. सुएज कॅनल असा गेलेला आहे कुठला एंटायरली फ्रॉम इजिप्त. इजिप्तमधून सुएज कॅनल गेलेला आहे. तर कोणाकोणाला करतोय तो कनेक्ट एक तर रेड सी आणि दुसरा कोणता आहे मेडिटेरियन सी. या दोन सी ला काय कनेक्ट करतोय सुएज कॅनल. लक्षात घ्यायचंय रेड सी मेडिटेरियन सी. इकडे काय आहे स्टेट ऑफ बाब अल मांदेब. इकडे काय स्टेट ऑफ हॉर्मुज. हॉर्मुज वर्ल्डच्या ऑइलचा म्हणलं तरी चालेल. वर्ल्डचा चोक पॉइंट आहे इथं. तर सगळं ऑइल कुठून या पर्शियन गल्फ मधून येतं. तर स्टेट ऑफ हॉर्मुज विचारलं ऑइलचा चोक पॉइंट वर्ल्डचा तर स्टेट ऑफ हॉर्मुज. बाब अल मंदेब इकडं रेड सीला कनेक्ट करतंय. इकडे येमेनचे जे म्हणजे येमेन आणि युएसचं वॉर असते म्हणजे वॉर सुरू आहे ज्यांच्या युएसच्या आपल्या वॉरशिप्स वगैरे येमेनचे एअरक्राफ्ट वगैरे हे करतायत म्हणजे कॉन्फ्लिक्ट सुरू या रिजनमध्ये येमेन आणि इकडं आणि इस्रायल इथे. सध्याचा कॉन्फ्लिक्ट कोणामध्ये इस्रायल हे वेस्ट बँक आणि गाझा इकडं. मग हा इस्रायलचा. पुढचं विच कंट्री इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फीट इन द वर्ल्ड. वर्ल्डमध्ये लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फीट कुठली कंट्री आहे. ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी चायना, ऑप्शन सी इंडिया, ऑप्शन डी USA. तर वर्ल्डमध्ये कुठली आहे गव्हाची सगळ्यात मोठं प्रोडक्शन कुठं होतं तर चायनामध्ये फर्स्ट आणि सेकंड इंडिया सेकंड आहे. हां ऑन विच रिव्हर इज विक्टोरिया फॉल्स लोकेटेड इन आफ्रिका. आफ्रिकेमध्ये कुठल्या रिव्हरवर विक्टोरिया फॉल्स आहे. ऑप्शन ए कॉंगो, ऑप्शन बी नाईल, ऑप्शन सी नायजर, ऑप्शन डी झांबेजी. तर विक्टोरिया फॉल्स कोणत्या रिव्हरवर आहे झांबेजी. झिम्बाब्वे आणि झांबिया या कंट्रीमध्ये कोणती तर आपली झांबेजी रिव्हर आहे. विक्टोरिया फॉल्स कुठे तर झांबेजी रिव्हरवर. पुढचा क्वेश्चन काय इन विच कंट्री इज द तक्लामकान डेझर्ट लोकेटेड. तक्लामकान डेझर्ट कुठे आहे. ऑप्शन ए मंगोलिया, ऑप्शन बी इराक, ऑप्शन सी चायना, ऑप्शन डी येमेन. तर तक्लामकान कुठे आहे तर चायनामध्ये. चायनामध्ये काय तक्लामकान डेझर्ट. अजून कुठले गोबी डेझर्ट. गोबी डेझर्ट कोणाकोणामध्ये चायना आणि मंगोलिया. एकदा मॅपवर पाहू आपण काय तक्लामकान डेझर्ट. हे आहे चायना. तर तक्लामकान कुठे आहे हे तक्लामकान डेझर्ट आणि गोबी कुठे आहे तर हे गोबी डेझर्ट कोण कोण आहे मंगोलिया आणि चायनामध्ये आणि तक्लामकान चायनामध्ये पूर्णपणे. पुढचा गल्फ स्ट्रीम इमिनेट्स फ्रॉम द गल्फ ऑफ. ऑप्शन ए कुवेत, ऑप्शन बी मेक्सिको, ऑप्शन सी सौदी अरेबिया आणि ऑप्शन सी ओमान, ऑप्शन डी सौदी अरेबिया. गल्फ स्ट्रीम कुठून इमिनेट होतो तर गल्फ स्ट्रीम कुठून तर मेक्सिकोमधून. गल्फ स्ट्रीम काय तर एक ओशन करंट
आता ओशन करंट एकदा पाहून घेऊ आपण मॅपवर. ओशन करंट कसे येतात. थोडं क्लिअर दिसणार नाही पण सगळे वर्ल्डचे पाहिजे म्हटल्यावर असंच बघायला लागेल. तर हे इक्वेटरवरून इक्वेटोरियल करंट असा येतो. इक्वेटोरियल करंट पूर्ण इक्वेटरवर असा. लँड बॉडी आली, हे ओशन करंट येतात. तर इकडून हा इक्वेटोरियल करंट. इक्वेटोरियल करंट त्याला काउंटर इक्वेटोरियल करंट असतो. आता इकडून हा वर गेला तर इकडं लँड बॉडी आहे. लँड बॉडी म्हणून एक वर जाणार एक खाली जाणार. एक वर आणि एक खाली. आपण रेड पेननं एक हॉट करंट आणि पुन्हा ग्रीन पेननं जे कोल्ड करंट आहेत ते घेऊ. तर इकडं गेला, इकडून असा वळला तर इथं होतो गल्फ स्ट्रीम. गल्फ स्ट्रीम लक्षात ठेवा. गल्फ स्ट्रीम. इकडून एक कोल्ड करंट येतो वरून. कुठला? लॅब्राडॉर. लॅब लिहितोय लॅब्राडॉर. परत याचाच पुढे जाऊन काय होतो, हाच असा पुढे गेला तर हा नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट आणि पुढं असं जातो आणि नॉर्वेजियन करंट बनतो. आणि जेव्हा लॅब्राडॉर करंट भेटतो तेव्हा याची बायफर्केशन होतं. लॅब्राडॉर करंट असा खाली येतो, खाली घेऊन येतो. काय? एक ब्रांच कोणाची? याच लॅब्राडॉरची. मग ही येते कुठं तर अशी खाली. कुठं? केनरी आयलँडकडं. मग त्याला नाव काय दिलंय तर केनरी करंट. इकडं काय? इकडून वेस्टर्लीज. पूर्ण अर्थला सर्कम नेव्हिगेट करतात. काय? वेस्टर्लीज. मग इथून याची ब्रांच एक अशी वर जाते. मग हा काय बनतो? पेरुवियन. काय? पेरुवियन. कंट्रीच्या नावावरून पेरुवियन किंवा हम्बोल्ट करंट. कसला आहे? कोल्ड करंट. इकडं काय आहे? परत याची एक ब्रांच इकडं बायफर्केट करते. त्याचं नाव काय तर बेंग्वेला. मेन करंट घेतोय आपण. याची ब्रांच परत इकडं. ह्या काय? वेस्ट ऑस्ट्रेलियन करंट. परत असंच इक्वेटरचं पुढं पण येतं. आणि या लँडमासला इकडे येऊन परत इकडून काय होतं? एक कुरोशिओ नावाचा करंट तयार होतो. आणि त्याला काउंटर एक वरून करंट कधी पण एका यानं नाही, पूर्ण सर्कल कंप्लीट करतात करंट. इकडून काय येतो वरून तर ओयोशिओ. ओयो लक्षात ठेवा. ओयो काय? कोल्ड आहे. कोल्ड करंट. पेरुवियन, हम्बोल्ट, बेंग्वेला, वेस्ट ऑस्ट्रेलियन आणि ओयोशिओ आणि लॅब्राडॉर आणि केनरी हे सगळे कोल्ड करंट आहेत. परत अलास्कन. आता इकडे नाही, कॅलिफोर्निया, अलास्कन वगैरे मायनर आहेत ते घेत नाहीत. हे मेन एवढे लक्षात ठेवा. भरपूर आहे याच्यामध्येच. तर एवढे लक्षात ठेवा. नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट. इकडे काय? ब्राझीलच्या कोस्टला एक वार्म करंट आहे. वार्म कुठला? मग वार्म आहे तो ब्राझिलियन. आता लक्षात कसे ठेवायचे? जे पोलकडून येतात, पोल आणि म्हणजे खाली आर्क्टिकच्या आणि वर आर्क्टिक आणि खाली अंटार्क्टिक कडून येणारे करंट कधी पण कोल्ड आहेत आणि इक्वेटर कडून येणारे करंट गरम आहेत, वार्म करंट. मग हे असे लक्षात ठेवायचे. वाटलं तर तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पेरुवियन. आता लास्ट इयर क्वेश्चन आलता, खालीलपैकी कुठला काय वार्म करंट नाही, तर याच्यामध्ये एक ऑप्शन होता हम्बोल्ट करंट. तर ते आन्सर होतं हम्बोल्ट करंट. उद्याच्या क्वेश्चन्स मध्ये येईल. आजचे हे क्वेश्चन झाले, उद्याच्या क्वेश्चन्स मध्ये तो क्वेश्चन येईल. तर गल्फ स्ट्रीम कुठे इमिनेट होतो तर गल्फ ऑफ मेक्सिको. त्यालाच आता ट्रम्पनी नाव काय दिले यूएसच्या प्रेसिडेंटने तर गल्फ ऑफ अमेरिका. पुढचा क्वेश्चन काय? विच ऑफ द फॉलोइंग स्टेट कनेक्ट्स द अटलांटिक ओशन विथ द पॅसिफिक ओशन. अटलांटिक ओशन आणि पॅसिफिक ओशनला कनेक्ट करणारा कुठला काय एक स्टेट आहे. तर ऑप्शन ए आहे द स्टेट ऑफ मॅगेलन, ऑप्शन बी आहे पार्क स्टेट, ऑप्शन सी आहे द स्टेट ऑफ मलाक्का, ऑप्शन डी आहे द स्टेट ऑफ डार्डेनिल्स. तर याचा आन्सर काय तर द स्टेट ऑफ मॅगेलन. मॅगेलन काय करतो तर अटलांटिक आणि पॅसिफिक ओशनला कनेक्ट करतो. म्हणजे जेव्हा आपला पनामा कॅनल नव्हता तेव्हा
त्याच रूटनं ट्रॅव्हल करायचे. कुठून? तर मॅगेलन स्ट्रेटमधून, ड्रेक्स पॅसेजच्या वरचा. तर मॅगेलन कुठे आहे स्ट्रेट? तर एकदा पाहून घ्या. साऊथ अमेरिकेमध्ये. साऊथ अमेरिकेमध्ये कुठं? तर अर्जेंटिना. परत एकदा अर्जेंटिना इकडं पॅटागोनियन डेझर्टच्या खाली. कुठं? तर असं इकडून असं काय होतं, हे मॅगेलन स्ट्रेट होतं. इकडे काय? ड्रेक्स पॅसेज आहे असा, इकडं खाली ड्रेक्स पॅसेज खालून पूर्ण. हा म्हणजे इकडं आयलंड आहे एक ब्रिटनचा आणि अर्जेंटिनामध्ये काय? ड्रेक्स पॅसेज. फाकलँड आयलंड. फाकलँड आयलंड कोणाकडे? UK कडे. तर ॲडमिनिस्ट्रेट बाय आणि क्लेम कोण करतंय? तर अर्जेंटिना. यांचा डिस्प्यूट आहे, लक्षात ठेवा. कोणतं? फाल्कलँड आयलँड. आणि इकडे काय? त्याची कॅपिटल स्टॅनली. स्टॅनली कोण होता? आपला पहिला काय? सेक्रेटरी ऑफ स्टेट. म्हणजे जेव्हा क्राऊननं 1858 मध्ये स्वतःकडे रूल घेतला त्याच्यानंतर. पुढचा काय? स्टेट ऑफ डार्डनेल्स. स्टेट ऑफ मलाक्का. मलाक्का माहिती आहे, पाल्क स्टेट मध्ये. पाल्क स्टेट इंडिया श्रीलंकेच्या मध्ये. मलाक्का स्टेट तिकडं इंडोनेशियामध्ये. इंडोनेशियाचं सुमात्रा आयलँड. सुमात्रा आयलँडच्या मधून इकडे काय? मलेशिया वगैरे आणि सिंगापूर. आणि डार्डनेल्स स्टेट. डार्डनेल्स कुठे आहे? तर डार्डनेल्स आहे सी ऑफ मार्मरा. सी ऑफ मार्मरा अँड एजियन सी. एजियन किंवा एगन पण म्हणतात, एजियन सी. यामध्ये काय? स्टेट ऑफ डार्डनेल्स. ते कुठे आहे? तर आपलं ब्लॅक सी. ब्लॅक सीच्या खाली सी ऑफ मार्मरा आहे. इथं पॉलिटिकल मॅपवर दिसेल ते. हा इकडे दिसतंय, विजिबल आहे. हा आहे सी ऑफ मार्मरा. हा आणि इकडे एजियन सी. आणि हा काय झाला? तर हा झाला स्टेट ऑफ डार्डनेल्स. आता मार्मरा सी आणि ब्लॅक सी मध्ये विचारलं. मार्मरा आणि ब्लॅक सी मध्ये. तर इथं कुठला आहे? तर स्टेट ऑफ बॉस्फरस. बॉस्फरस स्टेट. कुठला? ब्लॅक सी आणि मार्मरा सीच्या मध्ये कुठला? तर बॉस्फरस. आता हे पण विचारू शकतात. सी ऑफ अझोव कोणाकोणामध्ये? सँडविच, रशिया आणि युक्रेनमध्ये. आणि ब्लॅक सी आणि सी ऑफ अझोव मध्ये कुठला स्टेट आहे? इथं हा स्टेट. तर कर्च नावाचा स्टेट आहे. KERCH हा स्टेट आहे. कुठला? कर्च. आता कॉन्फ्लिक्ट आहे म्हणून विचारू शकतात. कर्च स्टेट कुठं? सी ऑफ अझोव आणि ब्लॅक सीच्या मध्ये. डार्डनेल्स कुठं? मार्मरा सी आणि एजियन सी. आणि बॉस्फरस ब्लॅक सी आणि मार्मरा सी. पुढचं काय? एक महत्त्वाचं आहे अजून. हे काय? क्वेश्चन येईल पुढं तो. जिब्राल्टर. आताच मॅपवर बघून घ्या. त्यामुळं जिब्राल्टर. हे जिब्राल्टर आहे. तर स्पेन आणि मोरोक्कोच्या मध्ये हा भाग काय? जिब्राल्टर. इथं काय? जिब्राल्टर स्टोन आहे. स्टोन ऑफ जिब्राल्टर. कोणाचा भाग आहे? तर UKचा, युनायटेड किंगडमचा भाग येतो. काय? जिब्राल्टर स्टोन. तर स्टेट कोणामध्ये? तर स्पेन आणि मोरोक्को. जर असं आलं ऑप्शन मोरोक्को आणि UK जिब्राल्टर, तर तो पण होतो मोरोक्को आणि UKच्या मध्ये. तर ते पण ऑप्शन असू शकतो, तो पण बरोबर आहे. पुढचा मलाक्का झालं, मॅगेलन झालं, स्टेट ऑफ डार्डनेल्स पण झालं. त्यासोबत काय पाहिलं आपण? कर्च, बॉस्फरस आणि जिब्राल्टर. विच कंट्री इज द बिगेस्ट प्रोड्युसर ऑफ कॉफी इन द वर्ल्ड? कॉफीचं बिगेस्ट प्रोड्युसर कोण आहे? तर खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन ए व्हिएतनाम, बी ब्राझील, सी कोलंबिया आणि डी इंडिया. तर यापैकी कोण आहे? कॉफीचं ब्राझील. आणि इंडियामध्ये कुठली स्टेट कॉफीचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन करते? तर कर्नाटका. कर्नाटकामध्ये कॉफीचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन आहे इंडियात. पुढचं विच इज द लार्जेस्ट आयलँड इन द मेडिटेरियन सी? मेडिटेरियन सी मध्ये लार्जेस्ट आयलँड कुठलं आहे? ए क्रीट, बी वेलेटा, सी माल्टा आणि डी सिसिली. तर याचा आन्सर काय? सिसिली. सिसिली हे आयलँड सगळ्यात मोठं आहे. कुठं? मेडिटेरियन सी मध्ये. मेडिटेरियन सी कुठं आहे? चला मेडिटेरियन सी आता आपण आताच पाहिलंय. हे झालं मेडिटेरियन सी. तिथून इकडं आता याच्यामध्ये काय काय होतं? सिसिली. आपण आन्सर होतं सिसिली. हे सिसिली आयलँड हे मेडिटेरियन सीचं सगळ्यात मोठं आयलँड आहे ऑप्शनमध्ये दिलेल्यापैकी. आणि असं पण किती? सिसिली आणि सार्डेलिया SES वाले इटलीचा पार्ट आहेत. आणि कॉर्सिका जेव्हा नेपोलियनला हाकलून दिलं तेव्हा तो इथं आलता कॉर्सिकामध्ये. फ्रान्सचा भाग आहे कॉर्सिका. आणि इकडं सार्डिनिया आणि सिसिली. पुढचा
माल्टा, कोणाकोणात डिस्प्यूट आहे माल्टा आयलंडवरून? तर टर्की आणि ग्रीसमध्ये माल्टा आयलंडवरून डिस्प्यूट आहे. आता खाली पॅम्पाज, स्टेपीज, सॅव्हाना अँड प्रायरीज आर ऑल नेम्स ऑफ फेमस. ऑप्शन ए सायक्लॉन्स, ऑप्शन बी लेक इन अमेरिका, ऑप्शन सी ग्रासलँड्स, ऑप्शन डी वॉटरफॉल. तर हे कशाचे एक्झाम्पल आहेत? तर वर्ल्डच्या फेमस ग्रासलँड्स आहेत ह्या. काय? पंपाज, स्टेपीज, सवाना आणि प्रायरीज. तर पंपाज कुठं मिळतात? पंपाज मिळतात अर्जेंटिनामध्ये. अर्जेंटिनामध्ये काय मिळतं? पंपाज. नंतर स्टेपीज कुठं मिळतात? तर स्टेपीज आहेत सेंट्रल एशिया, सेंट्रल एशिया अँड ईस्टर्न युरोपच्या बॉर्डरवर स्टेपीज. सॅव्हाना कुठे आहे? तर सवाना आहे आफ्रिका. आफ्रिकामध्ये अजून कुठल्यात ग्रासलँड? तर वेल्ड्स, वेल्ड्स नावाच्या ग्रासलँड पण आफ्रिकेमध्ये. आणि प्रायरीज कुठे आहेत? तर नॉर्थ अमेरिका, नॉर्थ अमेरिका किंवा US मध्ये. US लक्षात ठेवलं तरी चालेल. विच माउंटेन रेंज इज लोकेटेड इन स्वित्झर्लंड? स्वित्झर्लंडमध्ये खालीलपैकी कुठली माउंटेन रेंज लोकेटेड आहे? द आल्प्स, ऑप्शन ए, बी द युराल्स, सी द पायरिनीज आणि डी कॉकेसस. आपण याच्यातल्या 3 पाहू. तर याच्यात कुठली? तर स्वित्झर्लंडमध्ये आल्प्स माउंटेन रेंज लोकेटेड आहे. युराल्स कुठे आहेत? तर रशियामध्ये. म्हणजे कन्फ्यूज ऑल. आन्सर आहे याचं द आल्प्स. कशाचं? तर स्वित्झर्लंडमध्ये कुठले आहेत? तर आल्प्स आहेत. आणि युरल्स कुठे आहेत? युरल्स युरोप आणि एशियाच्या बॉर्डरला आहेत असं म्हणा. आणि कॉकेसस कुठे आहेत? कॉकेसस जॉर्जियाच्या वर. आता एकदा बघून घ्या. हे आहे इकडं स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमध्ये आता दिलं नाहीये त्यांनी माउंटेन रेंजेस. हां दिले सॉरी. हे आल्प्स, आल्प्स इकडं आहे आल्प्स. परत काय होतं? युरल्स, युरल्स आहे. कॉकेसस इथं. कॉकेसस कुठं? जॉर्जिया. इकडं काय? गोरा एल्ब्रुस. ते काय? हायेस्ट पॉईंट इन युरोप, युरोपचा हायेस्ट पॉईंट आहे. झालं. आल्प्स कुठं? मग स्वित्झर्लंड. कॉकेसस कुठं? जॉर्जियाच्या वर इकडं. हे कॉकेसस आहे इथं. जॉर्जिया आणि रशियाची बॉर्डर म्हणलं तरी चालेल. आणि युरल्स कुठे आहेत? तर ही आहेत युरल. हे युरल्स आहेत. युरल माउंटेन. पुढचं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ग्रासलँड? खालीलपैकी कुठली ग्रासलँड नाही? आताच पाहिलं आपण. तर ऑप्शन ए सवाना, ऑप्शन बी फेन, ऑप्शन सी स्टेपी, ऑप्शन डी प्रायरी. सवाना कुठं? आफ्रिकेमध्ये. स्टेपी कुठे आहे? तर सेंट्रल एशिया आणि काय युरोपच्या बॉर्डरला. परत प्रायरीज कुठे आहेत? तर नॉर्थ अमेरिकेमध्ये. आणि फेन काय आहे? हे एक मार्शलँड असते. मार्शी किंवा मडीलँड. मार्शलँड, मार्शलँड एक फेन आहे. लक्षात ठेवा. काही नाही आहे मग आन्सर याच्यात नॉट म्हणल्यावर फेन. फेन ही ग्रासलँड नाहीये. पुढचा क्वेश्चन. पुढचं काय? विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट डेल्टा इन द वर्ल्ड? लार्जेस्ट डेल्टा खालीलपैकी कुठला आहे वर्ल्डचा? वर्ल्डचा लार्जेस्ट डेल्टा कुठला आहे? मग गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा. इथे काय आहे? मग यालाच अजून काय म्हणतात? सुंदरबन्स. सुंदरबन्स वर्ल्डचं लार्जेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे सुंदरबन्स. एंटायरली इंडियामध्ये नाही. इंडियामध्ये याचा 30 to 40% पार्ट आहे आणि 60% बांगलादेशकडे. लक्षात ठेवायचं. इंडियामध्ये लार्जेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट कुठं? म्हणजे इंडियाचं तर गुजरातमध्ये. लक्षात ठेवा. कॉंगो आफ्रिकेत, अमेझॉन साऊथ अमेरिका आणि नाईल आफ्रिकेत. लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. विच स्टेट लाईज बिटवीन रशिया अँड द स्टेट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका? आपण पहिला क्वेश्चन पाहिला होता. कोणता आहे? पार्क स्टेट आहे का? नाही. इंडिया आणि श्रीलंकेमध्ये. बेरिंग स्टेट आहे का? तर यस बेरिंग स्टेट आहे. बेरिंग स्टेट आहे कोणामध्ये? तर रशियाच्या ईस्टर्न पार्टमध्ये. आणि इकडे काय? तर USचं अलास्का यांच्यामध्ये काय? तर बेरिंग स्टेट आहे. स्टेट ऑफ मेगॅलन. मेगॅलन कुठे? अर्जेंटिनामध्ये. आपण पाहिले. स्ट्रेट डोअर कोणाकोणामध्ये? स्ट्रेट डोअर आहे फ्रान्स अँड UK. फ्रान्स आणि UK मध्ये कुठला स्टेट आहे? तर स्ट्रेट डोवर. लक्षात ठेवायचे. हां. इन विच कॉन्टिनेंट इज द आर्चिपेलेग ऑफ डेल फ्युगो लोकेटेड? ऑप्शन ए साऊथ अमेरिका, ऑप्शन बी नॉर्थ अमेरिका, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी युरोप. तर याचा आन्सर काय? तर साऊथ अमेरिकेमध्ये
काय लोकेटेड आहे? आर्चिपेलेगो ऑफ टिएरा देल फ्युगो लोकेटेड आहे. कुठं? तर साऊथ अमेरिकेमध्ये. पुढचा क्वेश्चन. हा, विच कॅनल कनेक्ट्स द पॅसिफिक ओशन अँड अटलांटिक ओशन? पॅसिफिक ओशन आणि अटलांटिक ओशनला काय कनेक्ट करतो? ऑप्शन ए सुएज कॅनल, ऑप्शन बी किल कॅनल, ऑप्शन सी पनामा कॅनल, ऑप्शन डी कोरिंथ कॅनल. तर आन्सर काय याचं? पनामा कॅनल हा मॅनमेड आहे. तर बनवला आहे आर्टिफिशियल. जसं सुएज कॅनल बनवला तसंच पनामा कॅनल पण बनवलेला आहे. कुठं? पनामा कंट्रीमधून. कुठं? सेंट्रल अमेरिकेमध्ये. सेंट्रल अमेरिकेची कंट्री आहे पनामा. पुढचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट अल निनो? अल निनो बद्दल खालीलपैकी कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे? करेक्ट आहे. मग ऑप्शन ए इट इज अनयुजुअल वॉर्मिंग ऑफ सरफेस वॉटर्स इन द पॅसिफिक ओशन. ऑप्शन बी आहे इंडिया इज नॉट अफेक्टेड बाय अल निनो. ऑप्शन सी आहे इट ओरिजिनेट्स फ्रॉम द मेडिटेरेनियन सी. ऑप्शन डी आहे इट इज अनयुजुअल कूलिंग ऑफ सरफेस वॉटर्स इन द पॅसिफिक ओशियन. तर आन्सर काय आहे ह्याचं? तर आन्सर आहे ऑप्शन ए इट इज अनयुजुअल वॉर्मिंग ऑफ सरफेस वॉटर्स इन द पॅसिफिक ओशन. तर पॅसिफिक ओशन मधलं अनयुजुअल वॉर्मिंग. आता ते कसे पाहू आपण. इंडिया अफेक्ट होते का? तर होते अफेक्ट अल निनोमुळं. नंतर ओरिजिनेट कुठून? मेडिटेरियनमध्ये आहे का? तर नाही आहे. तर मेडिटेरियनमधून काय येतात? तर आपल्याकडं वेस्टर्लीज येतात मेडिटेरियनमधून. ऑप्शन डी काय? इट इज अनयुजुअल कूलिंग ऑफ सरफेस वॉटर्स इन द पॅसिफिक ओशन. कूलिंग आहे का? तर नाही. अनयुजुअल कूलिंग नाही तर वॉर्मिंग आहे. आता दोन कंट्रीचा भाग पाहायचा आपल्याला. आता ऑस्ट्रेलियाला इकडं समजा. ऑस्ट्रेलिया इथंही समजा. हे ऑस्ट्रेलिया, हे ऑस्ट्रेलिया. इकडं काय होतं? तर वॉर्म झालं, ओशन वॉर्म झाला तर इकडं नॉर्मल रेनफॉल होतो. आणि याच्या उलट इकडं ओशन वॉर्म झाला तर इकडं रेनफॉल होतो. तर इकडं ओशन वॉर्म झाला तर काय पकडायचं? तर ला निना. ला निना. मग यानं चांगला रेनफॉल इथं पण होतो आणि चांगला रेनफॉल आपल्या इंडियामध्ये पण होतो परत. आणि अनयुजुअल वॉर्मिंग कुठं होते? मग इकडं जर अनयुजुअल वॉर्मिंग झाली म्हणजे जी वॉर्मिंग इकडं होते कुठं? पेरुवियन कोस्टला, ती इकडं झाल्यानंतर काय होतं? मग जर तीच वॉर्मिंग इकडं झाली तर मॉइश्चर इकडं जातं आणि पाऊस पेरू आणि चिलीमध्ये पाऊस पडतो. तर ही अनयुजुअल वॉर्मिंग ऑफ पॅसिफिक ओशन झाली. यामुळे काय होतं? मग अल निनो. म्हणजे नॉर्मल वॉर्मिंग जर वेस्ट कोस्ट ऑफ साऊथ अमेरिकेला झाली तर ला निना, आणि जर वॉर्मिंग ऑस्ट्रेलियाच्या साईडला झाली तर अल निनो. एवढंच लक्षात ठेवा. खूप मोठी कॉन्सेप्ट आहे, त्याला अर्धा तास लागेल म्हणजे सांगायला, पण आता टाईमच्या कन्स्टंटमुळं एवढं लक्षात ठेवायचं. ईस्टर्न कोस्टला वॉर्मिंग झाली तर नॉर्मल आणि ऑस्ट्रेलियाच्या कोस्टला झाली तर अनयुजुअल. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट द पॅसिफिक रिंग ऑफ फायर? ऑप्शन ए 75% ऑफ अर्थ्स वोल्कॅनोज आर लोकेटेड अलॉंग द रिंग ऑफ फायर. ऑप्शन बी द पॅसिफिक रिम कव्हर्स द ईस्टर्न शोर्स ऑफ नॉर्थ अमेरिका अँड साऊथ अमेरिका. ऑप्शन सी इट इज अ बेल्ट ऑफ ॲक्टिव्ह वोल्कॅनोज. ऑप्शन डी इट्स लेंथ इज अप्रॉक्सिमेटली 40,000 किलोमीटर्स. तर काय आहे याचा आन्सर? तर ऑप्शन बी काय? द पॅसिफिक रिम कव्हर्स द ईस्टर्न शोर्स ऑफ नॉर्थ अमेरिका अँड साऊथ अमेरिका. ईस्टर्न शोर्स नसून तर वेस्टर्न शोर्स आहेत. ईस्टर्न हा वर्ड, एक वर्ड चेंज केला फक्त त्यांनी, ईस्टर्न शोर्स नाहीत. तर 75% ऑफ द अर्थ वोल्कॅनोज आर लोकेटेड अलॉंग द रिंग ऑफ फायर आहे का? तर यस आहे. नंतर तिसरा ऑप्शन काय? इट इज अ बेल्ट ऑफ ॲक्टिव्ह वोल्कॅनोज. ॲक्टिव्ह वोल्कॅनोज आहेत का? तर यस आहे तो ॲक्टिव्ह वोल्कॅनोज. इट्स लेंथ इज अप्रॉक्सिमेटली 40,000 किलोमीटर. आहे का? तर आहे. 40,000 किलोमीटर लेंथ. चला एकदा पाहून घेऊ. कुठे? तर इकडून अशी फिलिपिन्स पासून अशी सुरू होते ही आणि येते कशी? असं. ही काय? पॅसिफिक रिम ऑफ फायर. हे असं जरा क्लिअर विजिबल नाही. फिलिपिन्स पासून पूर्ण हे पूर्ण अर्थ गोल आहे. हे आता मॅपवर दिसत नाही असं. हे असं आहे पूर्ण. हे दोन्ही एकच भाग आहे, जोडला गेलाय पूर्ण. तर पॅसिफिक रिंग ऑफ फायर. हां
द वर्ल्ड्स लार्जेस्ट रीफ सिस्टम द ग्रेट बॅरियर रीफ इज सिच्युएटेड इन विच सी. खालीलपैकी कुठल्या सी मध्ये ग्रेट बॅरियर रीफ ही जगातली सगळ्यात मोठी रीफ सिस्टम सिच्युएटेड आहे. तर ऑप्शन ए ब्यूफोर्ड सी, ऑप्शन बी आहे कॅस्पियन सी, ऑप्शन सी आहे सेल्टिक सी आणि ऑप्शन डी आहे कोरल सी. तर याचा आन्सर काय? कोरल सी. कोरल सी कुठे आहे? कोरल सी आहे ऑस्ट्रेलियामध्ये. एकदा पाहून घेऊ आता वर्ल्डचा फिजिकल मॅप. ऑस्ट्रेलिया कुठे आहे? ऑस्ट्रेलिया अर्थचं साऊथ ईस्ट कोपरा. हां, ग्रेट बॅरियर रीफ ही आहे ग्रेट बॅरियर रीफ. कोरल आयलँड ही कोरल सी, कोरल सी मध्ये ग्रेट बॅरियर रीफ हा कोरल सी इकडं. आणि कोरल सी मध्ये काय? ग्रेट बॅरियर रीफ, जगातली सगळ्यात मोठी रीफ ही. लक्षात ठेवा कोरल सी. इथं आपल्याकडे कुठे आहेत? तर लक्षद्वीपला, लक्षद्वीपला कोरल अटॉल्स आहेत. कॅस्पियन सी एशियामध्ये, ब्यूफोर्ड कॅनडा. हां, सायक्लॉन अम्फन हिट वेस्ट बेंगॉल इन मे 2020. फेअर डिड द सायक्लॉन ओरिजिनेट फ्रॉम. सायक्लॉन अम्फन कुठल्या सी मधून ओरिजिनेट झालं असं विचारले. काय? ऑप्शन ए आहे मेडिटेरेनियन सी, ऑप्शन बी आहे पर्शियन गल्फ, ऑप्शन सी आहे बे ऑफ बेंगॉल, ऑप्शन डी आहे अरेबियन सी. जर वेस्ट बेंगॉलला हिट करतंय तर कुठला ओशन आहे आपल्या ईस्ट साईडला? बे ऑफ बेंगॉल. आणि वेस्ट साईडला कुठला आहे? तर वेस्ट साईडला कुठलं? तर अरेबियन सी. पर्शियन गल्फ कुठे आहे? तर गल्फ कंट्री, जिथून आता आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज पाहिला त्याच्या वर. आणि काय? मेडिटेरियन सी, मेडिटेरियन सी जो आपण ते सिसिली आयलंड पाहिलं ते. तर याचा आन्सर काय असणार मग? बे ऑफ बेंगॉल. पुढचा क्वेश्चन. त्या अगोदर परत एकदा ऑफलाईन SSC CGLची बॅच सुरू झाली आपली. कधी? आजपासून 12:30 ते 2:30 टाईम आहे. डेमो लेक्चरसाठी आपण जॉईन करू शकता. 12:30 ते 2:30. खालच्या फॅकल्टीज आहेत त्या सगळ्या आपण सुरुवातीला सांगितलं तसं. पुढचा क्वेश्चन. हां, विच इज द 6th लार्जेस्ट कंट्री ऑफ द वर्ल्ड. परत एकदा रिपीट झालाय. डायरेक्ट सांगू शकता तुम्ही इन टर्म्स ऑफ एरिया. इन टर्म्स ऑफ एरिया 6th लार्जेस्ट कुठली आहे? तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया आपण 7 कंट्री एकदा पाहिल्यात आपण सुरुवातीलाच. तर ऑस्ट्रेलिया. आणि 7th लार्जेस्ट काय? इंडिया. पुढचा क्वेश्चन. नेम द स्टेट दॅट डिवाइड्स मोरोक्को अँड स्पेन. मोरोक्को आणि स्पेनला डिवाइड करणारा स्टेट कुठला आहे? ऑप्शन ए आहे इंग्लिश चॅनल, ऑप्शन बी आहे जिब्राल्टर स्ट्रेट आणि ऑप्शन सी आहे हडसन स्ट्रेट, ऑप्शन डी आहे बेरिंग स्ट्रेट. बेरिंग स्ट्रेट कुठे आहे? कुठं? रशिया आणि USA ला सेपरेट करतो. इंग्लिश चॅनल कुठे आहे? इंग्लिश चॅनल UKच्या खाली, जे फ्रान्स UK ला सेपरेट करतं. तिथं काय होतं? डोवर एक होता स्टेट. परत हडसन स्टेट कुठे? हडसन स्टेट आहे कुठं? कॅनडामध्ये. मग याचा आन्सर काय? तर जिब्राल्टर स्टेट. मी तेव्हा मॅपमध्ये दाखवलं एकदा. काय? जिब्राल्टर स्टोन आहे. जिब्राल्टर स्टोन कशाला सेपरेट करते? तर मोरोक्को आणि स्पेनला. खाली स्पेन, वर मोरोक्को. स्टोन ऑफ जिब्राल्टर कोणाकडे? तर UK कडे. पुढचा क्वेश्चन. हां, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ ग्लोबल कॉमन्स. ऑप्शन ए एशिया, ऑप्शन बी आफ्रिका, ऑप्शन सी अंटार्क्टिका, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. यापैकी ग्लोबल कॉमन्स मध्ये काय आहे? तर याचा आन्सर काय? अंटार्क्टिका. आता ग्लोबल कॉमन्स म्हणजे काय? ग्लोबल कॉमन्स म्हणजे ज्याच्यावर कोणत्याही कंट्रीचा अधिकार नाही. मग त्यामध्ये अजून काय येते? तर हाय सीज. अंटार्क्टिकावर कोणत्याच कंट्रीचा कंट्रोल नाही, अंटार्क्टिका कॉन्टिनेंटवर. तर अजून याच्यात काय येते? अजून एक्झाम्पल, हाय सीज. हाय सीज म्हणजे 12 नॉटिकल माइल पर्यंत कंट्रीचा कंट्रोल आहे. 200 नॉटिकल माइल पर्यंत इंटरनॅशनल बॉर्डर आणि त्याच्यानंतरचे हाय सीज. परत दुसरं काय? लो सीज. आपण जे सीच्या सरफेसला काय करतो? मायनिंग, म्हणजे सी सरफेस पासून जे आपण मिनरल्स वगैरे गोळा करतो ते काय झालं? लो सीज मध्ये. लो सीज मिनरल्स फ्रॉम सी सरफेस ते झाले लो सीज मध्ये. तो पण कोणत्याच कंट्रीचा भाग नाही. मग हे काय झाले? तर ग्लोबल कॉमन्स. पुढचा. नायगरा फॉल इज सिच्युएटेड ऑन द बॉर्डर ऑफ. काय? ऑप्शन ए फ्रान्स अँड जर्मनी, ऑप्शन बी कॅनडा अँड USA, ऑप्शन सी USA अँड मेक्सिको, ऑप्शन डी मेक्सिको अँड ग्वाटेमाला. तर याचा आन्सर काय? कॅनडा अँड USA च्या बॉर्डरला काय? तर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पण पाहिलंय नायगरा फॉल्स कुठे? तर कॅनडा आणि USA च्या
बॉर्डरला आहे. पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लँडलॉक्ड कंट्री ऑफ साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिकेची लँडलॉक्ड कंट्री खालीलपैकी कुठली आहे? ऑप्शन ए पराग्वे, ऑप्शन बी पेरू, ऑप्शन सी अर्जेंटिना, ऑप्शन डी ब्राझील. तर यापैकी कुठली आहे साऊथ अमेरिकेची ही लँडलॉक्ड कंट्री? तर दोन आहेत. कुठल्या पाहून घ्या एकदा. ऑप्शनमध्ये काय होतं? पेरू. पेरू कुठे? तर वेस्ट कोस्टला. नंतर काय? ब्राझील आणि अर्जेंटिना. तर याच्यात काय होतं ऑप्शनमध्ये? पराग्वे. पराग्वे आहे का? तर नाही आहे. पराग्वे लँडलॉक्ड आहे. आणि दुसरी कुठली आहे? बोलिव्हिया. साऊथ अमेरिकेच्या दोन कंट्री लँडलॉक्ड आहेत. कुठल्या? बोलिव्हिया आणि पराग्वे. आन्सर काय? पराग्वे. ऑप्शन ए. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅपिटल ऑफ करस्पॉन्डिंग कंट्री. खालीलपैकी करस्पॉन्डिंग कंट्री दिली आहे आणि त्याची कॅपिटल कुठली नाहीये असं विचारले. ऑप्शन ए न्यू दिल्ली इंडिया, ऑप्शन बी सिडनी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी कैरो इजिप्त, ऑप्शन डी ओटावा कॅनडा. तर कुठली नाहीये? तर ऑप्शन बी सिडनी ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलियाची कॅपिटल काय आहे? तर कॅनबेरा. कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची कॅपिटल आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि टर्कीचं एक एक्झाम्पल आहे. टर्कीचे आपल्याला इस्तानबुल वाटते, पण टर्कीची कॅपिटल काय? तर अंकारा कॅपिटल आहे टर्कीची. आणि इस्तानबुलचा तिथून स्टेट कुठला आहे? तर स्टेट ऑफ बॉस्फरस. आणि एजन्सी आणि मार्मारा सी मध्ये कुठला आहे? स्टेट ऑफ डार्डनेल्स. आणि अजोव सी आणि ब्लॅक सी मध्ये कुठला? तर स्टेट ऑफ कर्च. मार्मारा आणि ब्लॅक सी, बॉस्फरस. विच अमॉंग द फॉलोइंग कंट्रीज हॅज द लार्जेस्ट लँड एरिया. खालीलपैकी कुठल्या कंट्रीला लार्जेस्ट लँड एरिया आहे? तर कुठली कंट्री आहे यापैकी? आता रशिया पहिली होती. दुसरी कुठली आहे? कॅनडा. तर कॅनडा. तिसरी USA, पण USA नाही आहे. तर कॅनडाला लार्जेस्ट लँड एरिया आहे. 3 क्वेश्चन पाहिले आतापर्यंत आपण लँड एरियावर. तर 7-8 कंट्रीचा सिक्वेन्स पाठ करून ठेवा. पहिली रशिया, दुसरी कॅनडा, तिसरी US, चौथी चायना, पाचवी ब्राझील, 6वी ऑस्ट्रेलिया, 7वी इंडिया. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर द ट्रान्सकॉन्टिनेंटल कंट्री और कंट्रीज. खालीलपैकी कुठल्या ट्रान्सकॉन्टिनेंटल कंट्री आहेत? एकापेक्षा जास्त कॉन्टिनेंटमध्ये ज्या कंट्रीचा भाग आहे त्याला ट्रान्सकॉन्टिनेंटल कंट्री म्हणतात. म्हणजे कॉन्टिनेंट काय? एशिया, युरोप वगैरे, ऑस्ट्रेलिया, हे सगळे, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, हे कॉन्टिनेंट आहेत. किती कॉन्टिनेंट आहेत? 7 कॉन्टिनेंटपैकी कुठल्या कॉन्टिनेंटवर एकपेक्षा जास्त कॉन्टिनेंटवर बॉर्डर असणारी कंट्री काय? ऑप्शन ए लाओस, ऑप्शन बी सेंट ल्युसिया, ऑप्शन सी त्रिनिदाद अँड टोबॅगो, ऑप्शन डी टर्की अँड जॉर्जिया. तर याचा आन्सर काय? टर्की आणि जॉर्जिया. या कुठं? एशिया आणि युरोपच्या बाउंड्रीवर आहेत. टर्की आणि जॉर्जिया. टर्की, जॉर्जिया. आपण आता कॉकेसस माउंटेन पाहिलं. कॉकेसस माउंटेनच्या खाली जॉर्जिया. आणि टर्की ब्लॅक सीच्या ते स्टेट ऑफ मार्मारा सी पाहिला. मार्मारा सीच्या ईस्टला इस्तानबुल आहे आणि वेस्टला अंकारा आणि मेनलँड टर्की आहे मोठं. पुढचा काय? द ग्रेट विक्टोरिया डेझर्ट इज लोकेटेड इन. द ग्रेट विक्टोरिया डेझर्ट कुठे? तर ऑप्शन ए आहे साऊथ आफ्रिका, ऑप्शन बी आहे द युनायटेड स्टेट्स, ऑप्शन सी आहे ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी आहे द युनायटेड किंगडम. तर ग्रेट विक्टोरिया डेझर्ट कुठे? तर ऑस्ट्रेलियामध्ये. ऑस्ट्रेलिया. आता एकदा विक्टोरिया डेझर्ट पाहून घ्या. आता आपण काय पाहिलं होतं याच्यात? ग्रेट बॅरियर रीफ, विक्टोरिया डेझर्ट. विजिबल आहे का? ओके. हे ग्रेट विक्टोरियन डेझर्ट आहे एवढं. हे ग्रेट विक्टोरिया डेझर्ट कुणाचा भाग आहे? तर ऑस्ट्रेलिया. आणि काय होतं? कॅपिटल. ऑस्ट्रेलियाची कॅपिटल काय? तर कॅनबेरा. त्यांनी काय दिलं? तर सिडनी. सिडनी आहे का? तर नाही आहे. ऑस्ट्रेलियाची कॅपिटल कॅनबेरा. हे पण लक्षात ठेवायचं. पुढचा, हां, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स हॅज द करेक्ट टाइप ऑफ प्लॅनेटरी विंड्स. ऑप्शन ए लोकल विंड्स अँड पिरियडिक विंड्स, ऑप्शन बी ट्रेड विंड्स अँड पिरियडिक विंड्स, ऑप्शन सी ट्रेड विंड्स वेस्टर्लीज अँड पोलार ईस्टर्लीज, ऑप्शन डी पोलार विंड्स अँड वेस्टर्लीज. तर याचा आन्सर काय? तर ज्याचा इन्फ्लुएन्स म्हणजे पूर्ण
अर्थच्या भागावर जवळपास असतो त्याचा ट्रेड विंड्स म्हणजे अर्थचं क्लायमेट वगैरे अफेक्ट करतं हे काय ट्रेड विंड्स वेस्टर्लीज आणि पोलार ईस्टर्लीज हे सगळे काय हे प्लॅनेटरी विंड्स आहेत लक्षात ठेवा. प्लॅनेटरी विंड्स ट्रेड विंड्स वेस्टर्लीज आणि पोलार ईस्टर्लीज. पुढचा हां विच अमॉंग द फॉलोइंग इज द लार्जेस्ट कंट्री इन द युरोप अकॉर्डिंग टू लँड एरिया. लँड एरियानं युरोपमधली लार्जेस्ट कंट्री कुठली आहे. ऑप्शन ए आहे इटली, ऑप्शन बी युनायटेड किंगडम, ऑप्शन सी रोमानिया, ऑप्शन डी रशिया. तर लार्जेस्ट कंट्री कुठली आहे तर रशिया. रशिया युरोपची पण आणि एशियाची पण. कोणती तर रशिया ही लार्जेस्ट कंट्री आहे. आणि वर्ल्डची कुठली आहे वर्ल्डची पण रशियाच. हां विच ऑफ द फॉलोइंग रिजन इज फेमस फॉर म्हणजे रिजन इज विटिकल्चर स्पेशालिटी आहे खालीलपैकी कुठल्या रिजनची. ऑप्शन ए आहे मेडिटेरेनियन सी मेडिटेरेनियन रिजन, ऑप्शन बी आहे ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी आहे नॉर्थ कॅलिफोर्निया, ऑप्शन डी आहे ऑस्ट्रेलिया. तर विटिकल्चर म्हणजे काय तर ग्रेप प्रोडक्शनसाठी सुटेबल वेदर असतं इथं काय ग्रेप्ससाठी. तर कुठला रिजन आहे तर मेडिटेरियन रिजन. कोणता नॉर्थ मेडिटेरियन. एकदा मॅपवर पहा कुठला तर जे आपण सिसिली आयलंड वगैरे पाहिलं होतं तर त्याच्या वरचा भाग. तर हा मेडिटेरियनचा वरचा भाग पूर्ण. हे सगळं काय तर विटिकल्चरसाठी. इकडं काय शॅम्पेन वाईन वगैरे कोणाच्या फेमस आहेत तर फ्रान्स, पोर्तुगाल, इकडं स्पेन यांच्या शॅम्पेन आणि वाईन फेमस आहेत. इटली वगैरे या कंट्रीमध्ये काय विटिकल्चर तर ग्रेप प्रोडक्शन जास्त आहे. आणि वर्ल्डला एक्सपोर्ट पण वाईनचा वगैरे त्यांचा खूप जास्त आहे. मेडिटेरियन रिजन कशासाठी विटिकल्चरसाठी. तिकडं ब्लड रेन पण होतो कशामुळं सहारा डेझर्टची काय होतं धूळ उडते कुठं मेडिटेरियन सीवर येते. मेडिटेरियनचा मॉइश्चर त्याला जमा करतं आणि परत तेच कुठं पडतं तर नॉर्थ म्हणजे युरोपच्या साऊथ युरोपला नॉर्दर्न मेडिटेरियनमध्ये. मग त्याला ब्लड रेन म्हणतात जे रेड रेन पडतो त्याला. हां फ्रॉम विच लँग्वेज इज द वर्ड अल्निनो डिराइव्ड. अल्निनो हा वर्ड कुठल्या लँग्वेजमधून डिराईव्ह झाला. ऑप्शन ए फ्रेंच, ऑप्शन बी इटालियन, ऑप्शन सी स्पॅनिश, ऑप्शन डी डच. तर कुठली लँग्वेज आहे तर स्पॅनिश लँग्वेज. स्पॅनिश लँग्वेजपासून अल्निनो हा वर्ड डिराईव्ह झालाय. पुढचा वेअर इज द सहारा डेझर्ट लोकेटेड. सहारा डेझर्ट कुठे आहे तर साऊथ आफ्रिका, नॉर्थ आफ्रिका, इराण आणि ऑस्ट्रेलिया. तर कुठे आहे नॉर्थ आफ्रिकेमध्ये. नॉर्थ आफ्रिकेमध्ये काय सहारा डेझर्ट. एकदा मॅपवर पाहून घ्या. हे सहारा डेझर्ट पूर्ण हे सगळं सहारा डेझर्ट आहे. इजिप्तपर्यंत इजिप्त, सुडान, अल्जेरिया वगैरे ह्या सगळ्या कंट्रीमध्ये काय सहारा डेझर्ट. मग कुठला नॉर्थ आफ्रिकेचा भाग. पुढचा क्वेश्चन हां वर्ल्डचं जर लार्जेस्ट डेझर्ट विचारलं तर कुठले लार्जेस्ट डेझर्ट तर डेझर्टचे दोन टाईप असतात. एक असतं कोल्ड आणि एक असतं हॉट डेझर्ट. तर मग लार्जेस्ट डेझर्ट कुठलं तर अंटार्क्टिका हे वर्ल्डचं लार्जेस्ट डेझर्ट आहे. आणि जर असं स्पेसिफिकली विचारलं तर वर्ल्डचं लार्जेस्ट हॉट डेझर्ट कुठलं तर काय तर सहारा डेझर्ट हे वर्ल्डचं लार्जेस्ट हॉट डेझर्ट. आणि डेझर्ट इन जनरली विचारलं तर अंटार्क्टिका कारण तिथं पण काही ॲनिमल आणि प्लांट स्पीशीज काहीही येत नाही. डेझर्ट म्हणजे शुष्क प्रदेश असतो शुष्क प्रदेश. मग कुठं तर अंटार्क्टिकामध्ये. अंटार्क्टिका हे वर्ल्डचं लार्जेस्ट डेझर्ट आणि वर्ल्डचं लार्जेस्ट हॉट डेझर्ट कुठं सहारा. हां मैत्री अँड दक्षिण गंगोत्री आर रिसर्च सेंटर्स लोकेटेड इन ऑप्शन ए साऊथ अमेरिका, ऑप्शन बी ओशियानिया, ऑप्शन सी नॉर्थ अमेरिका, ऑप्शन डी अंटार्क्टिका. तर कुठं लोकेटेड आहेत मैत्री हे रिसर्च सेंटर तर अंटार्क्टिकावर. अंटार्क्टिकावर हे आपले रिसर्च सेंटर आहेत इंडियाचे दक्षिण गंगोत्री मैत्री. काय विच अमॉंग द फॉलोइंग वॉज नॉट अ पार्ट ऑफ द एन्शियंट सुपर कॉन्टिनेंट कॉल्ड
गोंडावना लँड. गोंडावना लँडचा कुठला पार्ट नव्हता? ए साऊथ आफ्रिका, बी इंडिया, सी फ्रान्स, डी ऑस्ट्रेलिया. तर 2 पार्टमध्ये डिवायडेड होतं वर्ल्ड. काय? लॉरेशिया नॉर्थला आणि खाली गोंडावना लँड. हे असं. आणि मध्ये काय होता? टेथिस सी. हे तर लॉरेशियामध्ये कुठला पार्ट याच्यापैकी? तर फ्रान्स हे लॉरेशियामध्ये होतं आणि बाकी सगळे साऊथ आफ्रिका, इंडिया, ऑस्ट्रेलिया हे काय होतं? गोंडावना लँडमध्ये. याच्यामध्ये अजून काय होतं? मोझंबिक हे याच्यामध्ये अजून ॲडिशन. ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंडिया झालं. मोझंबिक एक हे गोंडावना लँडचे पार्ट आणि लॉरेशियाचं युरोप वगैरे हे सगळे. पुढचा. इन विच कंट्री इज द लार्जेस्ट नॅचरल हॉट स्प्रिंग फ्राईंग पॅन लेक इज लोकेटेड? ऑप्शन ए टर्की, ऑप्शन बी न्यूझीलंड, ऑप्शन सी इंडोनेशिया, ऑप्शन डी आइसलँड. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. फ्राईंग पॅन लेक कुठं लोकेटेड आहे? तर याचं फ्राईंग पॅन लेकचं काय वर्ल्डचा लार्जेस्ट हॉट स्प्रिंग आहे नॅचरल. तर कुठे? न्यूझीलंडमध्ये लोकेटेड आहे. न्यूझीलंडमध्ये काय? तर फ्राईंग पॅन लेक हॉट स्प्रिंगचं न्यूझीलंडमध्ये. पुढचा. हां. द इंटरनॅशनल बाउंड्री लाईन विच सेपरेट्स नॉर्थ कोरिया अँड साऊथ कोरिया इज पॉप्युलरली नोन ॲज काय? ऑप्शन ए मिलिटरी डेमोक्रॅटिक लाईन, ऑप्शन बी 49th पॅरलल, ऑप्शन सी 24th पॅरलल आणि ऑप्शन डी काय? रॅडक्लिफ लाईन. तर याचा आन्सर काय? मिलिटरी डेमोक्रॅटिक लाईन. नॉर्थ आणि साऊथ कोरियाला काय सेपरेट करतं? 38th पॅरलल. हे नॉर्थ आणि साऊथ कोरियाला जे पॅरलल आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत हे कोणाला सेपरेट करतं? तर US अँड कॅनडाला 49th पॅरलल. US अँड कॅनडा. रेडक्लिफ लाईन इंडिया आणि पाकिस्तानमध्ये. ड्युरँड लाईन इंडिया अफगाणिस्तानमध्ये. मॅकमोहन इंडिया चायनामध्ये. लक्षात ठेवा. 24th पॅरलल कोणाकोणामध्ये? तर व्हिएतनाम, नॉर्थ आणि साऊथ व्हिएतनाम हे 24th पॅरलल. पुढचा. नेम द मेजर स्टेट दॅट जॉईन्स द इंग्लिश चॅनल अँड द नॉर्थ सी. इंग्लिश चॅनल आणि नॉर्थ सीला जॉईन करणारं काय मेजर स्टेट कुठला आहे? एक ए नॉर्थ चॅनल, बी फ्लोरिडा स्टेट, सी पार्क स्टेट आणि डी डोवर स्टेट. तर आन्सर काय? डोवर स्टेट. आत्ताच पाहिले आपण. डोवर स्टेट कोणाला? तर इंग्लिश चॅनल आणि नॉर्थ सीला सेपरेट करतो. पुढचा. द टर्म जिओग्राफी वॉज कॉइन्ड बाय. कोण जिओग्राफी हे टर्म कॉइन केले? ए कार्ल रिटर, बी अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट, सी युलिस एल्ड्रोवंडी आणि डी एराटोस्थेनिस. तर याचा आन्सर काय? वर्ल्ड जिओग्राफी कोण कॉइन केले? तर टर्म जिओग्राफी, सॉरी वर्ड नाही, टर्म वर्ड एकच. तर एराटोस्थेनिसने काय केले? वर्ल्ड जिओग्राफी कॉइन केले. तर परत एकदा ॲड काय? तर आपली आजपासून CGLची ऑफलाईन बॅच सुरू झाली. 12:30 ते 2:30 टाईम आहे. तर इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता. 29 मे पर्यंत आपले काय डेमो लेक्चर चालणार आहेत. हां. सुएज कॅनल इज अन आर्टिफिशियल वॉटरवे दॅट कनेक्ट्स विच ऑफ द फॉलोइंग सीज? ए ब्लॅक सी अँड मेडिटेरियन सी, बी कॅस्पियन सी अँड मेडिटेरियन सी, सी ब्लॅक सी अँड रेड सी, डी मेडिटेरियन सी अँड रेड सी. तर याचा आन्सर काय? आपण पाहिले मेडिटेरियन सी अँड रेड सी हे सुएज कॅनल कनेक्ट करतो. हां. द सुएज कॅनल विच इज व्हेरी सिग्निफिकंट फॉर कॉमर्स वॉज कन्स्ट्रक्टेड इन विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज? कुठल्या कंट्रीमध्ये? एंटायरली इन काय? आता ऑप्शन ए इजिप्त, बी ब्राझील, अर्जेंटिना आणि ओमान. तर एंटायरली इन इजिप्तमध्ये सुएज कॅनल काय कन्स्ट्रक्ट केलेला आहे. कधी? 1869. इयर पण एक क्वेश्चन इयरवर पण होता. सुएज कॅनलवर एक क्वेश्चन आहे कन्फर्म. लक्षात ठेवा सुएज कॅनलचं सगळं. कोणत्या वॉटर बॉडीज कनेक्ट करतात? रेड सी आणि मेडिटेरियन सी. परत कुठल्या कंट्रीमध्ये? तर इजिप्तमधून पूर्ण जातो. पुढचं काय? द लार्जेस्ट सॉल्ट डेझर्ट ऑफ द वर्ल्ड इज? ए थार डेझर्ट, बी सहारा डेझर्ट, सी नेगिव डेझर्ट, डी सालार दे उइनी. तर याचा आन्सर काय? सालार दे उइनी डेझर्ट हे
लार्जेस्ट, लक्षात ठेवा सलार दे उइनी डेझर्ट हे लार्जेस्ट डेझर्ट सॉल्ट डेझर्ट आहे. पुढचा, विच ऑफ द फॉलोइंग इज पेअर्ड इनकरेक्टली, खालीपैकी कुठलं इनकरेक्टली पेअर केलंय. तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया डाऊन्स, ऑप्शन बी अर्जेंटिना प्रायरीज, ऑप्शन सी साऊथ आफ्रिका वेल्ड आणि डी सेंट्रल एशिया स्टेपीज. तर याचा आन्सर काय बी. अर्जेंटिनामध्ये काय होतं पंपाज. आता बाकीच्या पण ग्रासलँड आलेले तिथं त्या पण लक्षात ठेवायच्यात. मग सांगितलं स्टेपीज कुठं सेंट्रल एशिया आणि युरोप. नंतर साऊथ आफ्रिकेमध्ये काय वेल्ड आणि नंतर काय होतं सवाना. आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे एक्स्ट्रा ॲडिशन आहे डाऊन्स. ऑस्ट्रेलियामध्ये डाऊन्स, अर्जेंटिनामध्ये पंपाज आणि प्रायरीज कुठं होतं नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिकेमध्ये प्रायरीज होत्या. चला तर एवढे क्वेश्चन झालेले आहेत. पुढचे काय 10 राहिलेले आहेत पण आता टाइम कन्स्टेंटमुळे आपण एवढेच आता थांबवतोय. तर आपण CGLची बॅच झालेली ती CGLची बॅच जॉईन करू शकता. बाकीचा एक उद्या लेक्चर होईल जिओग्राफीचं शेवटचं. उद्या नाही सॉरी 2 लेक्चर होतील अजून आणि त्यानंतर हिस्ट्रीला आपण स्टार्ट करूयात. थँक्यू.